मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी मुंबईत ईडीनं ठिकठिकाणी छापे टाकलेत। जवळपास 12 ठिकाणी ईडीनं हे छापे टाकलेत। या प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक आरोपींची चौकशी करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या रडारवर हा घोटाळा झाला होता। तर मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रानुसार दिनो मोरियाचा भाऊ सॅन्टिनोला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी मुंबईमध्ये ईडीनं ठिकठिकाणी छापे टाकलेत आणि चौकशी देखील सुरू आहे, काय अपडेट? साधारणतः जी माहिती मिळते त्यानुसार 12 ठिकाणी हे छापे टाकण्यात आलेले आहेत। मिठी नदी गाळ प्रकरणाचा जो घोटाळा आहे तो घोटाळा आता त्याची चौकशी ही थेट ईडीकडे गेलेली आहे आणि ईडीचे दिल्लीवरचे 3 अधिकारी जे आहेत ते याच संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल सुद्धा झाले। जी माहिती मिळते त्यानुसार आज 12 ठिकाणी हे छापे टाकले जात आहेत। या प्रकरणामध्ये आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या 3 अधिकाऱ्यांना त्याचबरोबर मध्यस्थी करणाऱ्या 2 मध्यस्थांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार हे छापे टाकले जात आहेत। मुख्य म्हणजे आपल्याला माहिती आहे की सिने अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया या दोघांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं। या दोघांचा जो मध्यस्थ आहे कदम नावाचा त्याच्याबरोबर कॉल लॉग असल्याचं दिसून आलेलं आहे। अनेक वेळेला दिनो मोरियाचा फोन आणि त्याचबरोबर सॅन्टिनो मोरिया या दोघांच्याही फोनवर कदम याच्या फोनवरनं फोन गेलेला आहे। जी माहिती मिळते आहे सूत्रांकडनं त्यानुसार काही पैशांची देवाणघेवाणसुद्धा यामध्ये झालेली आहे। 65 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंगचं हे प्रकरण आत्ता पुढे येत आहे। एकूण खरं तर हा 1300 कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप आहे। परंतु गेल्या 15 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आत्ता जे पुरावे मिळाले आहेत ते 2 वर्षाचे म्हणजे वर्ष 2022-2023 या कालखंडातले जे पुरावे आहेत ते मिळाले आणि त्या आधारावर या 5 जणांना अटक करण्यात आलेली होती। आता त्यांच्याकडनं जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारावर या 12 ठिकाणी छापे टाकले जात आहेत। त्यामध्ये काही खाजगी कंपन्या आहेत, त्याचबरोबर काही इतर लोकांची जी कार्यालये आहे त्यावर हे छापे टाकले जात आहेत आणि त्याचबरोबर दिनो मोरिया आणि सॅन्टिनो मोरिया, कारण सॅन्टिनो मोरिया हा मुंबई महानगरपालिकेचा 1-2 कंत्राटामध्ये तो कंत्राटदार सुद्धा आहे। तर त्यामुळे त्याच्याशी संबंधित असलेल्या ज्या कार्यालये आहेत किंवा ऑफिसेस आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांच्या कार्यालयावर हे छापे टाकले जात आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार आत्ता 12हून अधिक ठिकाणी ईडीचे हे छापे सुरू असल्याची अधिकृत माहिती मिळते। प्रणाली, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।